हाय फ्रेंड्स, मी अश्विनी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अश्विनी फॅशन हब. तर आपण आज स्लीवलेस वन टक्स ब्लाऊज शिवणार आहोत. त्यासाठी मापे जे आहेत ते स्क्रीनवरती दिसतात बघा. इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये मी मापे दिलेली आहेत. आणि आपण हा ब्लाऊज वन टक्समध्ये शिवणार आहोत. त्यासाठी आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक घेतलेला आहे. हे बघा, अस्तर जे आहे ते अगोदर एकदम छान प्रेस करून घ्या आणि खालून कपडा खालीवरी असतो म्हणून एक लाईन मारून घ्यायची. मी बॅक साईडने हुक बनवणार आहे म्हणून ओपन साईड माझ्याकडे केलेली आहे. आणि हुक आणि आयसाठी थोडंसं कपडा ठेवला आहे अलीकडे, 1/2 इंच इतका, आणि लाईन मारून घेते. खालून एक लाईन मारून घ्या, कपडा खालीवरी असतो. ही जी अशी एल साईजची जी स्केल आहे ती असली पाहिजे जवळ. हे बघा, उंचीमध्ये एक प्लस करा, 13 आहे, 14 घ्या. कारण खाली 1/2 इंच शिवायला जाणार आणि वरी शोल्डरमध्ये 1/2 इंच शिवायला जाणार. एक लाईन मारून घ्या आणि लगेच 1/2 इंचवरती एक लाईन मारून घ्या, कारण हे 1/2 इंचवरती आपल्याला डाऊन करायचं आहे शोल्डर. म्हणून शोल्डर जे आहे ते फुल शोल्डर आहे 13, त्याचं हाफ होतं 6.5, प्लस हाफ कमी केलं तर 6 वरती मार्क केले. हे बघा, आर्मोल काढायचा फॉर्म्युला आहे बस साईज छातीचा 6वा भाग प्लस 1 इंच. छाती आहे 31ची, त्याचा 6वा भाग होतो 5.1, त्यामध्ये एक प्लस केलं 6.1. आणि जिथं डाऊन केलेलं आहे ना तिथून 6.1 टाकायचं आहे. 6.1 म्हणजे 6च्या नंतर एक रेष जी असते टेपची ती, खालून पण 6 टाका. हे बघा, लाईन मारून घ्या. आता छाती 31ची आहे, तर 31चा चौथा भाग होतो 7.75, 7.75. त्यामध्ये 1/2 इंच आपल्याला प्लस करायचं लुजिंगसाठी, 8 होतं. खाली जे आहे ते कंबर घेर जो आहे तो 26चा आहे, चौथा भाग होतो 6.5, प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्या. आता आर्मोलनी आपल्याला फिटिंगची लाईनपर्यंत सेफ द्यायचं आहे. आर्मोल शेपरनी चेक करा, मोंडा राऊंड जो आहे तो 14.5चा आहे. हे बघा, 7.25 आलं परफेक्ट. 3 इंच आपण शोल्डर ठेवणार आहोत, 2.5 इंच आपलं रेडी होईल, 2.5 इंचपेक्षा पण कमी. गळा रुंदी जी आहे 3 इंच दिली, गळा लांबी जे आहे ते 9 इंच आपल्याला रेडी पाहिजे, 9.5 घेतला, लाईन मारून घेतली. डाऊन करायचं आहे बघा शोल्डर. हे बघा, आर्मोल शेपरच्या साह्याने जेव्हा आपण शेप देतो तेव्हा खूप छान शेप येतो. हे बघा, ह्याचं सेंटर हाफमध्ये आपण हे करायचं, तिथून आपल्याला टक्स द्यायचा आहे. 4.5 इंच लांबीचं टक्स देणार आहोत. खाली जेवढं आहे तेवढंच वरती घ्यायचं, लाईन मारून घ्या. 1/2 इंच ह्या साईडला आणि 1/2 इंच ह्या साईडला असं टक्स द्यायचं आहे. हे दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्या. आता बघा, जेव्हा आपण टक्स देतो तेव्हा तो टक्स खाली, जेव्हा आपण टक्स दिला तेव्हा समोरचा कपडा खाली उतरतो. त्यामुळे चेक करा किती खाली उतरतो, आणि जेवढा खाली उतरतो तेवढा कापून टाका. हे बघा, आपण हे शेप दिलाय आपल्याला, 1/2 इंच आपला खाली उतरणार होता म्हणून आपण 1/2 इंच वरती हे करून हे केलेलं आहे. आता जिथं वरती आपण लाईन दिलेली आहे तिथूनच कापायला घेणार आहोत. जेव्हा आपण टक्स दिलो तेव्हा आता आपला कपडा खाली उतरणार नाही. पूर्ण व्यवस्थित कापून घ्या. टक्स जिथं आहे तिथं आपल्याला नॉच द्यायचा आहे. हे बघा, फ्रंटसाठी आपण बंद साईड आहे तिथून फ्रंट काढणार आहोत. आणि हुक आयसाठी जितकं वाढवलं होतं ते बाहेर काढून ठेवते मी, कारण आपल्याला पुढच्या साईडला हुक आय करायची नाही आहेत. आणि सगळीकडून आखून घेते चॉकनी, जसं बॅक पार्ट आहे सेम तसंच मी आखते. खालून थोडंसं वरती घेतलं होतं म्हणून स्केलच्या साह्याने खालची लाईन मारते. आता आपला टक्स पॉईंट आहे 9, तर 9.5 घेणार. आणि बेल्ट आपल्याला बनवायचा आहे 11 पासून, तर आपण 11.5 घेणार.
हे टक्स, अपेक्स पॉइंट आणि बेल्टचं मार्किंग आहे. बेल्टचं तिथे 1 इंच वरती घ्या आणि सेफ देऊन घ्या. आपल्याला आर्महोल जे आहे तो बॅक साईडचा पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला फ्रंट साईडचा आर्महोल तिथं मार्क करता येतो व्यवस्थित. आता फ्रंट क्रॉस, हे बघा फ्रंट क्रॉस कसं टाकायचं, ह्याचं दोघांचं सेंटर काढायचं. फ्रंट क्रॉस 11 आहे तर 5.5 टाकायचं आहे आपल्याला तिथं. छाती आहे ती 8. हे बघा आता हे फ्रंट क्रॉस जिथं आहे तिथं आपण शेप देऊन घेतला. चेक करा आता मोंडा 1/2 इंच एक्स्ट्रा असेल पाठच्या पेक्षा. हे बघा 7.25 आलेला आहे, पाठचा 7.25 7.25 आलेला, 1/2 इंच एक्स्ट्रा आहे. आता आपल्याला टक्स द्यायचा आहे. टक्ससाठी छातीचा 10वा भाग 3.1 होतो, तो दिलेला आहे खाली पण आणि वरती पण. आणि पूर्ण टक्सची जी रुंदी आहे ते 1.5 इंच आहे. ह्या साईडला 1/4 इंच, ह्या साईडला 1/4 इंच. गळा रुंदी जी आहे 3 इंच दिलेली आहे. गळा लांबी जी आहे ती 6.5 इंच. तुम्ही कसंही बनवू शकता, गोल व्ही कसाही शेप देऊ शकता गळ्याला. तिथे जॉईंट करायला आपल्याला कापड आपण एक्स्ट्रा घेतलेलं नाहीये, म्हणून आता खाली वाढवणार आहोत. आपण फक्त खालच्या साईडला जॉईंट करायचं आणि शोल्डरला जॉईंट करायचं एवढंच वाढवलेलं होतं. बाहेरच्या साईडने 2 इंच वाढवा, कारण आपल्याला टक्स द्यायचा आहे. 1.5 इंच आपला टक्स होणार आहे, पण ते क्रॉसमध्ये जेव्हा आपण वाढवणार ते खालीपर्यंत, ते बघा ते 1.5 इंचच झालेलं आहे. बेल्ट आपला एक्स्ट्रा होईल, नंतर आपण कापून टाकूया. हे जसं आपण ड्रॉ केलं आहे सेम तसंच कापून घ्या. आता 1 टक्स जो ब्लाऊज आहे, ज्यांचं छाती जास्त हेवी असते त्यांना 1 टक्स ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. ज्यांची छाती कमी असते त्यांनाच 1 टक्स ब्लाऊज हा व्यवस्थित बसतो. हे बघा आता हे पूर्ण कापून घ्या. अगोदर बेल्ट कापून घेते. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट करा. जर काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट करून विचारा, मी नक्की आन्सर देईल. हे बघा गळ्याला सेफ दिलेला आहे आपण. आता जसं आपण कापून घेतलेलं आहे तेच ठेवून मेन फॅब्रिकवरती पण कापून घ्या. ओपन साईडकडून आपल्याला बॅक साईड काढायची आहे, कारण हुक आहे आपण बॅक साईडनी करणार आहोत. आणि ह्याला बाही वगैरे काही नाही आहे, स्लीवलेस आहे. शिवायचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. आणि मी ब्लाऊजची सिरीज स्टार्ट केलेली आहे, आपण प्रत्येक ब्लाऊज कव्हर करणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा. हे पूर्ण जे आहे ते पूर्ण व्यवस्थित कापून घ्या. थोडं थोडं एक्स्ट्रा ठेवायचं मेन फॅब्रिक आणि कापायचं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.